पुणे शहरातील गृहनिर्माण संस्थांची डिम्स कन्व्हेन्स प्रकरणं तातडीने निकाली काढता यावीत यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं मुद्रांक पूर्व तपासणी मोहीम शुल्क निश्चितीसाठी ही पूर्व तपासणी मोहीम राज्य सरकारच्या वतीनं हाती घेण्यात आलेली आहे. उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं हाती घेण्यात आलेली आहे. याचा कशा पद्धतीनं गृहनिर्माण संस्थांना फायदा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन सर आहेत. सर, राज्य सरकारने एक महत्त्वाचा आता निर्णय घेतलेला आहे. निम्स कन्व्हेन्सची प्रकरणं जी आहेत ती तातडीनं निकाली काढता यावीत यासाठी उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं पूर्व तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. आपल्याला माहिती आहे की सध्या हा सेवा पंधरवडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभियानाअंतर्गत 1/17/9/2025 ते 2 ऑक्टोबर 2025 हा कालावधीत सेवा पंधरवडा जाहीर केलेला आहे. मुद्रांक शुल्क विभागाने त्याच्यात पुढाकार केला आहे. शासनाचं याबद्दल मी महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि अपार्टमेंटच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला माहिती आहे की डीम कन्व्हेन्स हा फार मोठा विषय आहे, मानवी हस्तांतरण. कारण की बिल्डर आणि किंवा जमीन मालकांनी गृहनिर्माण म्हणजे जेव्हा ज्या बिल्डिंग बांधून होतात तेव्हा त्याच्या 4 महिन्यात त्याची रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह सोसायटी करायला पाहिजे होती किंवा त्यांचं लँड अँड बिल्डिंग म्हणजे जमीन आणि इमारत संस्था, गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट्स किंवा कंपनी याच्या नावाने करून द्यायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं तसं अजून झालेलं नाही आहे. महाराष्ट्रात 1,25,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी सुमारे आणि 2,00,000 अपार्टमेंट्स आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुण्यात 26,000 कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा 40,000 अपार्टमेंट्स आहेत. पण दुर्दैवानं त्याच्यापेक्षा फक्त 50% ते 55% फक्त गृहनिर्माण संस्थाच एक तर बिल्डर किंवा मालकांनी स्वतः खरेदी करून दिलंय किंवा त्यांनी मानवी हस्तांतरण हे करून दिलं. आपल्याला माहिती आहे की हा मानवी हस्तांतरण हा फार जुना कायदा आहे. म्हणजे मोफाईट प्रमाणे त्यांनी करून द्यायला पाहिजे होतं, पण 2007 मध्ये विधेयक मंजूर झालं होतं. पण त्याची रूल्स आले नव्हते. 2010 मध्ये रूल्स आले. ते होऊ नये म्हणून बराच कालावधी लागला होता. पण आता याच्यावर चांगला त्याला गती घेतलेली आहे आणि आता त्या निमित्तानं आम्ही पुण्यात किंवा महाराष्ट्रात सगळीकडं महाराष्ट्रात म्हणजे याचा सगळ्यात जास्ती गृहनिर्माण संस्था मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरात आहेत. 80% गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट. त्याच्यामुळे याच्यासाठी शासन जी मोहीम घेत आहे त्याला फार चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनतर्फे आम्ही पुण्यात एक मोठं अधिवेशन घेतलं होतं. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि गणेश कला क्रीडा इथे माननीय मुख्यमंत्री तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं की 100 दिवसात आम्ही अनेक योजना मार्गी लावू. त्या दृष्टीनं 100 दिवसात 100 गतिमान प्रकरणं जे होतील त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिल्या पद्धतीनं हे आता डीम कन्व्हेन्स मानवी अभिहस्तांतरणाचं कालबद्ध कार्यक्रमाने त्या नियोजनबद्ध करतायत त्याबद्दल शासनाचं अभिनंदन. पण तरी देखील याच्यात अनेक त्रुटी आहेत, अनेक हे आहेत आणि याचा रिव्ह्यू दर आपल्याला माहिती असेल तर दर महिन्याला एक क्वार्टरली काय ज्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी किंवा आपल्या सहकार खात्याने जो आदेश काढलेला होता की गृहनिर्माण संस्थांचं मानवी हस्तांतरण होत आहे का नाही याच्यासाठी जिल्हा उपनिबंधक सेक्रेटरी सचिव म्हणून आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्याचा एक रिव्ह्यू करून घ्यायला सांगितला होता. पण दुर्दैवानं गेल्या अनेक दिवसात त्याची मिटिंग जिल्ह्याच्या ठिकाणी सगळीकडे झालेली नाही आहेत. आताच आम्ही परत शासनाला पत्र दिलं आहे आणि असा दर आणि आता या निमित्तानं अनेक ज्या संस्थांच्या अडचणी येतात. आता हे 3 विभागाकडे आपल्याला माहिती असेल तर की पहिल्यांदा मानवी हस्तांतरण प्रकरण जिल्हा उपनिबंधकाच्या शासनाने त्यांना पॉवर दिलेली आहे. जिल्हाधिकारी पुण्यात पुणे शहर वन राऊत साहेबांकडे दिलेले आहे शहरासाठी आणि ग्रामीणसाठी प्रकाश जगताप साहेबांना. तर यांच्याकडे प्रकरण दाखल करायचं असतं. मग त्यांच्याकडे स्क्रुटिनी होते. मग त्याच्याकडे जमीन मालक आणि बिल्डर्सना नोटीस काढली जाते आणि त्याचं हिअरिंग केलं जातं आणि याच्यात मग बरेच कागदपत्र 10-15 द्यायला लागतात. याच्यानंतर ते ऑर्डर होते आणि मग ॲडज्युडिकेशनला जातं. स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर्टी कार्ड अर्थातच 7-12 रिडंडंट झालेत. आता 7-12 शहरात याच्या ठिकाणी लागणार नाहीत यापुढे. तर त्याच्यासाठी ते प्रॉपर्टी कार्ड दाखवण्यासाठी झालं. तर हे 3 जे डिपार्टमेंट्स आहेत शासनाची, हे 3 विभाग आहेत आणि हे सगळं शासनाकडे हे सगळं रेकॉर्ड आहे. तर आमच्या फेडरेशनने अशी मागणी केली आहे, की हे तिन्ही विभागांची सगळी आकडेवारी आपल्याकडे सँक्शन प्लॅनच्या कॉपीज आहेत. आता सगळं ऑनलाईन झालंय. 1 जानेवारी 2025 पासून 5 शासनाचे डिपार्टमेंट्स आताच ऑनलाईन करावं होतं. तर याच्यासाठी एक खिडकी योजना शासनाने स्थापन करावी, त्याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया स्थापन करावी याच्यासाठी मागणी केली आणि मला खात्री आहे, की येणाऱ्या 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या आतच हे शासन चालू करेल. जसं आता डीम कन्व्हेन्स याच्यासाठी सुरुवात केलेली आहे त्यांनी अंमलबजावणी. पण त्यासाठी सिंगल विंडो अजून चालू केलेली नाही. याआधी काय-काय अडचणी येत होत्या? आता याआधी आता बघा आपल्याला माहिती असेल तर गृहनिर्माण संस्थांचा एकतर अनेक पदाधिकारी हे ज्येष्ठ असतात. त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात. काही-काही लोकं तिथे स्वतः राहत नाहीत. ते त्याला वेळोवेळी डॉक्युमेंट देत नाहीत. इंडेक्स टू किंवा हे देत नाहीत. हे सगळं मागे करायचं. ॲक्चुअली रेकॉर्ड हे आता सगळं गव्हर्नमेंटने आता स्कॅनिंग केलेलं आहे. हे सगळं रेकॉर्ड शासनाकडे आहे आणि ही सगळी सँक्शन प्लॅनची मागवायची. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर त्याचा सगळ्या सभासदांची यादी, त्याचे इंडेक्स टू हे सगळं द्यायचं. हे सगळं सरकारकडे आहे ऑलरेडी आणि सगळं आता स्कॅनिंग झालेलं आहे. टॅक्स भरतो आपण, कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतो. आपल्याकडे कॉर्पोरेशनच्या तसं पुणे महानगरपालिकेचं सगळं मोजणी नकाशा आता सगळं स्कॅनिंग झालेलं आहे. पूर्वी रेकॉर्ड नव्हतं. पण सामान्य माणसाला किंवा गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला ही सगळी डॉक्युमेंट्स गोळा करायची. त्याच्यासाठी नागरिकांनी तिथं सबमिट करणं या उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधकाकडे कार्यालयात सबमिट करायचं. तिथे हिअरिंगला अनेक वेळेला हेलपाटे मारायला लागत होते. 3-3, 4-4 वेळा हिअरिंग व्हायचं. बिल्डर किंवा जो जमीन मालक आहे तो बऱ्याच वेळेला तिथं यायचाच नाही किंवा तारीख मारून घ्यायचा. त्यामुळे अनेक वेळ हेलपाटे मारायला लागत होतं, कागदपत्र गोळा करायला लागत होती. हे हळूहळू त्याच्यातनं शासनाने काही कागदपत्र 10 पर्यंत आता यादी आणलेली आहे. त्याच्यात जो मंजूर नकाशा होता त्याच्यात कंप्लिशन सर्टिफिकेट आता नसेल तरी चालू शकतं. पण तरी देखील ही सगळी कागदपत्र शासनाकडे आहेत. त्यामुळे आमची अशी फेडरेशनची अशी अपेक्षा आहे की जसं कसेल त्याची जमीन हा फार मोठा त्यावेळेला शासन धाडसी निर्णय घेतला होता. आता हे सगळं खेड्यातलं सगळे शहरात लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा मोठा ड्रास्टिक निर्णय, धाडसी निर्णय शासनाने घ्यावा. ज्या गृहनिर्माण संस्थांना 12 वर्ष पूर्ण झाले आहेत अशा अपार्टमेंट्स किंवा गृहनिर्माण संस्थांचं डायरेक्ट नाव त्यांनी प्रॉपर्टी कार्डवर लावून द्यावं आणि मग ज्या बिल्डर किंवा जमीन मालकाचे काही हक्क असतील तर त्यांनी त्याच्याकडे द्यावं. 3 महिन्यात त्यांना मुदत द्यावी आणि त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील की संस्थांनी किंवा जमीन मालकांनी याच्याकडे पैसे भरलेले नाहीत किंवा त्यांच्यात असेल तर तेवढ्या फक्त प्रकरण सोडून बाकीचं सगळं मानवी हस्तांतरण हे ऑटोमॅटिक शासनानं घ्यावं असा निर्णय घेणं अपेक्षित आहे. सर, डीम कन्व्हेन्ससाठी अप्लाय करण्याची पद्धत कशी आहे आणि यासाठी कोणकोणती कागदपत्र त्यासाठी लागतात? आपल्याला माहिती असेल तर आमच्या संघटनेने आम्ही एक मार्गदर्शिका तयार केलेली आहे आणि आम्ही दरवेळेला त्याच्यासाठी व्यवस्थापन मार्गदर्शिकामध्ये आम्ही गृहनिर्माण संस्थांमध्ये पदाधिकाऱ्यांना ज्या काही अडचणी येतात, कुठली कागदपत्र लागतात, ते सगळं आम्ही त्याच्यात दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची ऑनलाईन सहकार संवाद हे आम्ही दिले. त्याच्यात आम्ही शासनाच्या सगळ्या परिपत्रकं त्यात टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर काही बदल झाली तर आमचे जे विभागीय कार्यालय आहेत, आमचे जिल्हा आता मुंबई हाऊसिंग फेडरेशन ज्याला 75 वर्ष पूर्ण झाले, ठाणे हाऊसिंग फेडरेशन आहे, नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन, पुणे हाऊसिंग फेडरेशन आहे, आम्हाला 50 वर्ष पूर्ण झाले. आम्ही ठिकठिकाणी सहकार दरबार घेतो, प्रशिक्षण घेतो आणि नागरिकांना आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही त्याच्यात मदत करत असतो. सर, कुठली कागदपत्र हे सगळं आम्ही आमच्या ह्याच्यात दिलेलं आहे आणि आमच्या वेबसाईटवर पण सगळं उपलब्ध आहे आणि आमच्या विभागीय कार्यालयात की आमच्या ज्या सहकार दरबारात आली तर ते सगळं आम्ही त्यांना मोफत उपलब्ध करून देतो. सर, आधी पाहतोय की मुद्रांक शुल्क निश्चितीसाठी खूप जास्त वेळ लागत होता. नेमका हा किती वेळ लागायचा आणि आता या योजनेमुळे हा वेळ कमी होणार आहे? आता हे त्यांनी 15 दिवसाचं हा सेवा पंधरवडा डिक्लेअर केला आहे. हा पुण्याच्या विभागात त्यांनी 17/9 ते 2 ऑक्टोबर केले. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला या निमित्तानं केलं आहे. त्याबद्दल त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल. आम्ही आमच्या फेडरेशननी पण त्यासाठी आम्ही एक परिपत्रक काढलं आणि सगळ्या गृहनिर्माण संस्थांना पाठवतोय आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसंच औरंगाबाद, नागपूर किंवा कोल्हापूर, सातारा या जिथे ज्या जुन्या गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट्स आहेत तर याचा भाग त्याच्यासाठी त्यांची कागदपत्र पडताळणी करतील आणि त्या सेवेचा प्रतिसाद त्याला चांगला मिळेल याची मला खात्री आहे. याच्यासाठी पूर्वी अनेक दिवस लागत होते, हेलपाटे मारायला लागत होते. मधले एजंट त्याच्यासाठी लोकांना वेळ, पैसे आणि एनर्जी असं भरपूर होत होतं. या निमित्तानं आता हा सेवा पंधरवडा चालू केला आणि यापुढे कायमस्वरूपी चालू राहील याची मला खात्री आहे. त्यामुळे हा वेळ कमी लागेल आणि प्रकरणं बरीचशी तिथल्या इथं ते होऊ शकतील. सर, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थांचे तुम्ही अध्यक्ष आहात. संस्थांना काय आवाहन कराल या निमित्तानं? या निमित्तानं मी सगळ्या गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स त्यांना आवाहन करतो की या शासनाची जी चांगली मोहीम आहे याचा तुम्ही जरूर उपयोग करून घ्या. सेवा पंधरवडा आहे, हा पंधरवडा असेल तरी आपण शासनाचं करू की 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष हे तुम्ही डिसेंबरपर्यंत ही चालू ठेवावी. 15 पंधरवड्यापुरतं न करता. नाहीतर काय होतं, एक दिवस आपण एखादा दिवस साजरा करतो, 2 दिवस, 2 ऑक्टोबर गांधी जयंती किंवा साफसफाई करण्यासाठी. हे न करता आपण हे करूया. त्याच्यासाठी जे काही मदत लागेल ते आमचं फेडरेशन करायला तयार आहे. गृहनिर्माण संस्थाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कंडोनिव अपार्टमेंटच्या यांनी याचा जरूर लाभ घ्यावा ही विनंती. हे होते महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष अर्थात सुहास पटवर्धन यांनी सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये सर्वात जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी या योजनेमध्ये भाग घेऊन फायदा करून घ्यावा. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.